शिवलीलामृत ग्रंथामध्ये असलेल्या 15 अध्यायाचे वाचन केल्याने कोणत्या अध्यायाने आपल्याला कोणत्या फळं प्राप्ती होते किंवा त्याचे काय फायदे होतात ते आपण पाहूयात। तर शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला तर आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात। दुसऱ्या अध्याय वाचनाने आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते। तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्गती मिळते। चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होते, यावर आपल्यावर येणारी आपत्ती टळते। पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल। सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्य प्राप्ती होईल। सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल। आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधींतून सुटका मिळेल। नवव्या अध्यायातून पूर्वजन्मेची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल। 10व्या अध्याय वाचल्यानंतर आपल्याला उमामहेश्वरांच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळेल। 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हितशत्रूंचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा मानसन्मान वाढेल। 12व्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल, परिवारातील भूत पिशाच्या बाधा नष्ट होईल। 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील। 4व्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल, याच सोबत विद्येची प्राप्ती होईल। तर शिवलीलामृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे। या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल।